मैं जिंदगी का साथ निभाता चला गया। मित्र हो, या पोस्टचे लेखक कोण आहेत हे माहिती नाही। ही पोस्ट माझ्याकडे आली तेव्हा त्यात सुरुवातीला मोहन दुसाने पुणे असा उल्लेख आहे। तर ही त्यांनी लिहिलेली आहे की संकलित केलेली आहे याचा उलगडा होत नाही आहे। अभिवाचन दत्ता सरदेशमुख। मैं जिंदगी का साथ निभाता चला गया। 8 मार्च 1921 पंजाबमधल्या लुधियाना शहरात फजल महमूद नावाच्या अतिश्रीमंत जहागीरदाराच्या घरी एका बालकाचा जन्म झाला। आधीच्या 10 पत्नींना मूलबाळ झालं नव्हतं म्हणून फजलनं सरदारी बेगम नावाच्या गरीब स्त्रीशी 11वा निकाह केला आणि तिला हे मूल झालं। फजल महमूद हा अत्यंत क्रूर, खुनशी, धनलोभी, अत्याचारी, भांडखोर तसंच ऐशोआरामी, अय्याश आणि स्त्रीलंपट होता। या फजलचं त्याच्या शेजाऱ्याशी दररोज कडाक्याचं भांडण व्हायचं आणि ते भांडण पोलीस स्टेशन कोर्टापर्यंत पोचायचं। आपल्या या शेजाऱ्याला मनसोक्त शिव्या देता याव्यात म्हणून फजल महमूदनं जे नाव त्या शेजाऱ्याचं होतं तेच नाव आपल्या मुलाचं ठेवलं, अब्दुल हई। भांडणामध्ये फजल शेजाऱ्याला खूप शिव्या द्यायचा आणि मी माझ्या मुलाला शिव्या देत होतो असं पोलिसांना सांगून स्वतःची सुटका करून घेत असे। लहानपणी अब्दुल्ला चांगल्या संस्कारांच्या ऐवजी शिव्यांची लाखोली ऐकावी लागली होती। आपलं नाव ही आपली ओळख असते, अस्मिता असते, स्वाभिमान असतो, गुरूर असतो, आपल्या नावावर आपलं प्रेम असतं आणि असं हे हक्काचं नावसुद्धा आपल्याला शेजाऱ्याचं मिळालं आहे हे कळल्यावर अब्दुलच्या मनावर किती मोठा आघात झाला असेल। सरदारी बेगम खानदानी स्त्री होती। मुलानं शिकून मोठं व्हावं, नाव कमवावं अशी तिची इच्छा होती। मात्र जहागीरदार असलेल्या फजलला ते मान्य नव्हतं। एवढी आवाढव्य संपत्ती असताना माझ्या मुलाला शिकायची काय गरज आहे असं त्याचं म्हणणं होतं। सरदारी बेगमचा नवऱ्याबरोबर पटणं शक्यच नव्हतं। छोटा अब्दुल 11 वर्षांचा झाला तेव्हा तिचा फजल महमूदबरोबर तलाक झाला। न्यायाधीशांनी छोट्या अब्दुलला तुला कुणाबरोबर राहायचं आहे असं विचारलं आणि त्यानं आईसोबत असं उत्तर दिलं आणि सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मलेला अब्दुल क्षणात कफल्लत झाला। गरिबीमुळे उपासमार, अपमान, तिरस्कार, अवहेलना, कष्ट हे अब्दुलच्या जीवनाचे भाग बनले। पराकोटीचं दुःख वाट्याला आल्यामुळं अब्दुलचा कल शायरीकडे झुकला। महान उर्दू शायर फैज अहमद फैज यांच्या एका गझलेमधला साहिर हा शब्द अब्दुलला आवडला आणि अब्दुल हईचा साहिर झाला। लुधियाना शहराचा रहिवासी म्हणून लुधियानवी, साहिर लुधियानवी। हिंदी चित्रपटसृष्टीतला 1 नंबरचा गीतकार। साहिर सतत दुःखाला सामोरे गेले। दुःख हे त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलं। ते इतरांच्या दुःखानंही दुःखी व्हायचे। जीवनात जरा सुख आलं की त्यापेक्षा अधिक दुःख वाढून ठेवलेलंच असायचं। त्यामुळं सतत अनामिक भीतीच्या छायेत जीवनभर साहिर राहिले। जीवनातल्या अनुभवांमुळं सुखाची त्यांना भीती वाटायची। वेळ कशी आणि किती बदलेल हे सांगता येत नाही। भूतकाळ बदलवता येत नाही, भविष्यकाळ अनिश्चित असतो। अशावेळी वर्तमानात जगा असा संदेश देणारं आगे भी जाने न तू, पीछे भी जाने न तू, जो भी है बस एक यही पल है हे गीत साहिर यांनी लिहिलं। वेळ सर्वात बलवान असते असं तत्वज्ञान वक्त से है दिन और रात, वक्त से है कल और आज, वक्त का हर शय गुलाम, वक्त का हर शय पेराज असं त्यांनी गीतातून मांडलं। आपल्या मनातली भीती व्यक्त करताना साहिर या गीतात पुढं म्हणतात, आदमी को चाहिए
वक्त से डरकर रहे, कौन जाने किस घडी वक्त का बदले मिजाज. वेळ या विषयावरची अनेक गाणी साहिरजींनी लिहिलेली आहेत. बुद्धी आणि भावनांच्या अविरत संघर्षातून साहिर घडले. जे अनुभवलं ते काव्यातून मांडलं आणि म्हणून साहिरचे शब्द मनाला थेट भिडतात. दुर्दैव हात धुवून पाठीमागं लागलेलं, पण साहिरनं त्याचं प्रदर्शन मांडलं नाही. कायम सकारात्मक विचार मांडले. बर्बादियों का जश्न मनाता चला गया असं म्हणत संकटाची दिवाळी साजरी करणारा, जिंदगी का साथ निभाता चला गया म्हणत हसत जीवनाला सामोरं जाणारा, हर फिक्र को धुएं में उडाता चला गया असं तत्त्वज्ञान जपणारा आणि शेवटी गम और खुशी का फर्क न महसूस हो जहां मैं खुद को उस मकाम पे लाता चला गया असं म्हणणारा हा महान तत्त्ववेत्ता शायर होता. साहिरनं 19 वर्षाचा असताना कॉलेजमधल्या एका श्रीमंत मुलीवर एकतर्फी प्रेम केलं होतं. गरीब श्रीमंत या भेदामुळं त्या मुलीनं प्रिन्सिपॉलकडे तक्रार केली. गरीब साहिरला कॉलेजातून काढून टाकण्यात आलं. साहिरच्या मनावर फार मोठा आघात झाला. समाजातल्या या गरीब श्रीमंत भेदामुळं ते व्यथित झाले आणि कम्युनिस्ट विचारांकडे कायमचे झुकले. महान पंजाबी लेखिका अमृता प्रीतम यांच्यावर साहिरनं जीवापाड प्रेम केलं. दोघांनीही या प्रेमाचा खुलेआम स्वीकार केला. रसिदी तिकट या पुस्तकात अमृतानं हे जाहीरपणे मांडलेलं आहे. मात्र अमृताच्या आईला त्यांचा विवाह मान्य नव्हता आणि ही जोडी विभक्त झाली. त्यानंतर गायिका सुधा मल्होत्रा यांच्यासोबतचं साहिरचं प्रेमही पूर्णत्वाला जाऊ शकलं नाही. अशा घटनांचा साहिरवर फार मोठा परिणाम झाला. कॉलेजला जायला लागल्यापासून साहिर शायरी करायला लागले. विविध मासिकात कविता छापून आणाव्यात असं त्यांना वाटलं, पण पदरी निराशाच आली. साभार परत असा शेरा मारून कविता परत आल्या. साहिरचं मन नाराज झालं. पुन्हा एकदा जीवनात कटू अनुभवाला सामोरं जावं लागलं. लाहोर इथं एका मासिकात ब्रिटिश सरकारविरुद्ध लेख लिहिला. साहिरवर अटक वॉरंट बजावलं गेलं. लाहोरमधून त्यांना अक्षरशः पळ काढावा लागला. ते दिल्लीला आले. साहिर यांचा तलखियाँ म्हणजे कटुता या नावाचा काव्यसंग्रह प्रकाशित झाला. हा काव्यसंग्रह त्यांनी 21व्या वर्षी लिहिला. उर्दू साहित्य जगतात खळबळ उडाली. रिपीट, उर्दू साहित्य जगतात खळबळ उडाली. आजही मिर्झा गालिब यांच्या गझलेच्या पुस्तकाखालोखाल उर्दूतल्या 2 नंबरच्या खपाचं हे पुस्तक आहे. त्याच्या आजवर 100पेक्षा जास्त आवृत्त्या निघाल्या आहेत. हा काव्यसंग्रह विद्यापीठानं अभ्यासक्रमाला ठेवला होता. 24व्या वर्षी साहिरनं कॉलेजला ॲडमिशन घेतली. साहिर हे जगातले असे एकमेव शायर आहेत ज्यांना परीक्षेत स्वतःच्याच कवितेचं रसग्रहण लिहावं लागलं होतं. साहिर यांचं त्यांच्या आईवर फार प्रेम होतं. आईला भेटायला साहिर लाहोरला गेले. जाताना ट्रेनला आग लागली, पण हे वाचले. लाहोरला आईची गरिबीची परिस्थिती पाहून त्यांना प्रचंड दुःख झालं. गरिबीमुळं पोटाची खळगी भरण्यासाठी आईला अक्षरशः नको ती कामं करावी लागली. जवळच्या नातेवाईकांनीच तिचा फायदा घेतला. साहिर यांना हा धक्का पचवणं फार जड गेलं. आईला घेऊन ते भारतात आले. या सिच्युएशनवर पुढं साहिरनी काही गीतं लिहिली. साधना चित्रपटात एक अप्रतिम गीत आहे. औरत ने जन्म दिया मर्दों को, मर्दों ने उसे बाजार दिया. एन दत्ता यांचं संयत प्रभावी संगीत, लता दीदींचा दर्दभरा आवाज आणि साहिरचे अस्वस्थ करणारे शब्द ऐकणाऱ्याच्या डोळ्यात पाणी आणल्याशिवाय राहत नाहीत. 6 कडव्यांचं हे गाणं रेकॉर्ड करताना लताजींना गहिवरून यायचं आणि वारंवार रिटेक होत होते. शेवटी मनाचा हिया करून लताजींनी गाणं पूर्ण केलं आणि नंतर त्या साहिर यांना म्हणाल्या, क्या गीत लिखते हो तुम साहिर. प्यासा. प्यासा म्हणजे मास्टरपीस चित्रपट. टाईम मॅगझिननं जगातल्या सर्वोत्तम 10 चित्रपटात निवड केलेला. साहिरच्या आयुष्याशी मिळता जुळता चित्रपट.
त्यात वेश्यांची वस्ती दाखवली आहे. आपल्या रडणाऱ्या लहान मुलाला बाजूला ठेवून ते आगतिक स्त्री गिरायकासाठी नाच करते. साहिर इथं जळजळीत प्रश्न विचारतात, जिन्हे नाज है हिंद पर वो कहाँ है. हे दृश्य आणि साहिरचे शब्द माझ्या मनावर जबरदस्त परिणाम करून गेले होते. प्यासामधलंच ये महलों ये तख्तों ये ताजों की दुनिया हे अप्रतिम गीत ऐकलं आणि तेव्हापासूनच साहिर मला आवडायला लागले. साहिरच्या शायरीत कटू अनुभवांमुळं त्यांच्या शब्दातून अंगार दिसतो. त्या शब्दांची दाहकता जाणवते. शब्द अक्षरशः अंगावर येतात. त्रिशूल चित्रपटातलं तू मेरे साथ रहेगा मुन्ने या गीतात माझ्यावर अन्याय करणाऱ्यांचा जर तू बदला घेतला नाहीस तर मैं तुझे दूध नहीं बख्शूंगी अशा जळजळीत शब्दात आई मुलाला सांगते. इथं आईची भूमिका वहिदा रहमानने केलेली आहे आणि मुलगा आहे अमिताभ बच्चन. साहिरचा जन्म झाला तेव्हा त्यांच्या आईनं एक शेर म्हटला होता, तेरे बचपन को जवानी की दुआ देती हूँ और दुआ दे के परेशान हो जाती हूँ. आपल्या लहान मुलानं तरुण व्हावा असा आशीर्वाद आई देते आहे, पण हा मुलगासुद्धा अय्याश म्हणजे बापाच्याच वळणावर गेला तर या प्रश्नानं चिंतित होते. पुढं मुझे जीने दो या चित्रपटात अशीच सिच्युएशन आली. सुनील दत्त डाकूच्या भूमिकेत आहे. एका वेश्येला म्हणजे वहिदा रहमानला पळवून आणतो. तिला मुलगा होतो आणि त्यावेळी ती हेच शब्द वापरून गीत म्हणते, तेरे बचपन को जवानी की दुआ देती हूँ और दुआ दे के परेशान हो जाती हूँ. मुलगा मोठा होऊन पुढं डाकू तर होणार नाही ना, ही आईची चिंता साहिरनं फार परिणामकारकपणे व्यक्त केली आहे. बाबुल की दुआएं लेती जा या नीलकमल चित्रपटातल्या गाण्यात काळजाचा तुकडा असलेली लाडक्या मुलीची सासरी पाठवणी करणाऱ्या वडिलांच्या भावना अप्रतिम शब्दात मांडल्यात. साहिर यांचे जीवघेणे शब्द, मोहम्मद रफी साहेबांच्या स्वरातल्या एक्सप्रेशन्स, रवीचं संगीत आणि तार शहनाईचे स्वर थेट काळजात घुसतात. हे गाणं ऐकून रडला नाही तर तो माणूसच नव्हे. लागा चुनरी में दाग हे उच्च तत्वज्ञान सांगणारं साहिर यांचं एक नितांत सुंदर गीत आहे. वो दुनिया मेरे बाबुल का घर, ये दुनिया ससुराल म्हणत, कोरी चुनरिया आत्मा मोरी मैल है मायाजाल असं सांगणाऱ्या या अप्रतिम गीताचे गायक मन्नाडे आणि संगीतकार रोशन यांनी सोनं केलंय सोनं. चित्रलेखातलं असंच एक तत्वज्ञान सांगणारं संसार से भागे फिरते हो भगवान को तुम क्या पाओगे हे गाणं आहे. साहिर त्यांचं तत्वज्ञान आपल्या गळी सहज उतरवतात. एक नर्तकी तिचं भोगवादी तत्वज्ञान एका त्यागी साधूला सांगते, ये भोग भी एक तपस्या है तुम त्याग के मारे क्या जानो. किंवा अपमान रचयिता का होगा रचना को अगर ठुकराओगे. असा कल्पनाविलास फक्त साहिरच करू शकतात. ताजमहल या चित्रपटातल्या जो वादा किया वो निभाना पडेगा या गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट गीतकाराचं फिल्मफेअर अवॉर्ड साहिर यांना जाहीर झालं. मात्र माझ्याऐवजी ते शैलेंद्र यांना बंदिनीतल्या गाण्यासाठी द्यावं असं पत्र साहिर यांनी निवड समितीला पाठवलं होतं. ती विनंती मान्य झाली नाही हा भाग वेगळा, पण केवढं मोठं मन होतं साहिर साहेबांचं. ताजमहाल हे प्रेमाचं प्रतीक आहे, पण साहिरजींनी या कल्पनांना तडा जाईल असं वक्तव्य केलं आहे. ताजमहाल म्हणजे एक अमीर बादशाह ने हम गरीबों के प्यार का उडाया हुआ मजाक है असं त्यांचं स्पष्ट मत होतं. मात्र असं असूनही ताजमहलमधली गाणी अप्रतिम आहेत. साहिरची भजनं सर्वोत्तम आहेत. अल्लाह तेरो नाम, हम दोनो या चित्रपटातलं हे भजन हिंदी चित्रपटसृष्टीतलं सर्वोत्कृष्ट भजन आहे. लता मंगेशकरांचं हे आवडतं भजन होतं. तोरा मन दर्पण कहलाय काजलमधलं, मन रे तू काहे न धीर धरे चित्रलेखातलं,
अशी एकाहून एक सरस अनेक भजनं साहिर यांनी लिहिलेली आहेत. कव्वाली लिहावी तर साहिर साहेबांनीच. दिल ही तो है या चित्रपटामध्ये अभिनेत्री नूतनवर एक कव्वाली चित्रित होणार होती. ती आपल्या प्रेमाचा इजहार प्रेमीजवळ करते. साहिरजीने डायरेक्टरला विचारलं की प्रेमी कोण आहे. डायरेक्टरनं उत्तर दिलं राज कपूर. याच्यावर साहिर म्हणाले, वो नीली आँखों वाला हीरो, फिर तो कव्वाली के यही शब्द होने चाहिए. निगाहें मिलाने को जी चाहता है. आणि यमन रागावर आधारित संगीतकार रोशन यांनी एक अप्रतिम कव्वाली आशा भोसलेंकडून गाऊन घेतली. ये इश्क इश्क है इश्क इश्क ही हिंदी चित्रपटसृष्टीतली सर्वात सुंदर कव्वाली आहे. 12 मिनिटाच्या या कव्वालीत शारीरिक आकर्षणापासून सुरू झालेला प्रवास शेवटी परमात्म्याशी विलीन होण्यापर्यंत होतो. मला तर ही एक सुफी तत्त्वज्ञान असलेली कविता वाटते. साहिर साहेबांनी शब्दांची कमाल केली आहे, कमाल. 144 वेळा इश्क हा शब्द या कव्वालीत आलेला आहे असं माझ्या वाचनात आलं आहे. पल दो पल का साथ हमारा ही दी बर्निंग ट्रेनमधली कव्वालीसुद्धा खूप प्रसिद्ध आहे. रोमॅन्टिक गीतांचा बादशाह असं साहिरजींचं वर्णन करावं लागेल. साहिर इतकी प्रेमाची उत्कट भावना, खोली इतर गीतकारांना गाठता आलेली नाही. अभी न जाओ छोडकर, हम दोनो हे माझ्या मते आजवरचं सर्वोत्तम रोमॅन्टिक गाणं आहे. प्रेयसीनं म्हणजे साधना जाऊ नये म्हणून प्रियकर देवानंद 10 कारणं सांगतोय. उदाहरणार्थ, अभी अभी तो आई हो, ये शाम ढल तो ले जरा, मैं थोड़ी देर जी तो लूँ, अभी तो कुछ कहा नहीं, अभी तो कुछ सुना नहीं. यावर मला जाणं कसं गरजेचं आहे हे ती त्याला सांगते. ती काय म्हणते, सितारे झिलमिला उठे, चिराग जगमगा उठे. आणि गाण्यातली सर्वोत्तम कल्पना, गर मैं रुक गई अभी तो जान पाऊंगी कभी, यही कहोगे तुम सदा के दिल अभी नहीं भरा. काय काय लिहू या गाण्याविषयी. ही कविता अमृता प्रीतम यांच्यासाठी लिहिली होती. कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है, कभी कभी चित्रपटातलं हे रोमॅन्टिक गीतसुद्धा अमृता प्रीतम यांच्यासाठीच लिहिलं होतं. साहिरची गीतं ही अनुभवातून प्रकट झालेली आहेत. कभी कभीच्या गीतांसाठी साहिर यांना सर्वोत्कृष्ट गीतकाराचं फिल्मफेअर अवॉर्ड मिळालं होतं. आपल्या अनुभवावर आधारित तत्त्वज्ञान, चलो एक बार फिर से अजनबी बन जाए हम दोनों, या गाण्यामध्ये साहिर अत्यंत सोप्या भाषेत म्हणतात. ते म्हणतात, वो अफसाना जिसे अंजाम तक लाना ना मुमकिन, उसे एक खूबसूरत मोड देकर छोड़ना अच्छा. जगणं सोपं वाटायला लागतं असं काही छान ऐकलं तर. ही किमया साहिरजींचीच. साहिर म्हणजे गझल सम्राट. साहिर आणि गझल हे एकमेकांचे पर्यायी शब्द आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. एकाहून एक सरस गझल साहिरजींनी रसिकांना दिलेल्या आहेत. या गझल म्हणजे साहिरजींची हृदयगीत आहेत. माझ्या गझल रसिकांचा आरसा बनतील असं ते म्हणत. या शतकातली सर्वोत्तम गझल म्हणजे हम दोनो चित्रपटातली कभी खुद पे कभी हालात पे रोना आया. देवानंदचा डबल रोल, दुर्गम भागातल्या एका चौकीवर राखण करणारे दोन्ही सैनिक, घरची आठवण येऊन सैरभैर झालेले, दोघांची अगतिकता, हतबलता साहिरजीने फार सुंदर मांडली, फार सुंदर मांडली आहे. परदुःख शीतल असं हे तत्त्वज्ञान साहिर या गीतातून म्हणताना म्हणतात, कौन रोता है किसी की खातिर आए दोस्त, सबको अपनी किसी बात पे रोना आया. साहिरजींचे हे शब्द अंगावर शहारे आणतात. जयदेवचं संगीत, रफींचा स्वर्गीय आवाज आणि विजय आनंदचं चित्रीकरण सगळंच ग्रेट. ज्या कॉलेजनं साहिरना रस्टिकेट केलं होतं त्याच कॉलेजनं त्यांना सन्मानानं प्रमुख पाहुणा म्हणून पाचारण केलं होतं.
त्या समारंभात त्यांनी हिंदू मुस्लिम धर्मातल्या वाढत्या दुराव्याबद्दल खंत व्यक्त केली होती. फाळणीचं दुःख अनुभवलेला कविमनाचा संवेदनशील माणूस होता तो. मानवता हाच खरा धर्म आहे हेच त्यांचं तत्त्वज्ञान होतं. धूल का फूल या चित्रपटातलं तू हिंदू बनेगा न मुसलमान बनेगा, इंसान की औलाद है इंसान बनेगा हे तरल गीत साहिरजींनी लिहिलं आहे. हे गाणं रेकॉर्डिंगला जाईना. रफी साहेबांनी कारण विचारलं तर निर्मात्याजवळ पैसे नाहीत असं उत्तर मिळालं. साहिरचे या गाण्यातले अप्रतिम विचार सर्वांपर्यंत पोचावेत म्हणून रफी साहेबांनी एकही रुपया मानधन न घेता रेकॉर्डिंग केलं. साहिर साहेब आणि रफी साहेब दोघंही ग्रेट. साहिर यांच्या काही प्रसिद्ध गाण्यांचा इथं उल्लेख करावासा वाटतो. सर्व गाण्यांचा उल्लेख केवळ अशक्य आहे. खरं तर साहिरचं एक एक गाणं हा स्वतंत्र लेखाचा विषय आहे. ठंडी हवाएं लहरा के आए, तदबीर से बिगड़ी हुई तकदीर बना ले, ऐ मेरी जोहरा ज़बी जाए तो जाए कहाँ, जीवन के सफ़र में राही, फैली हुई है सपनों की बाहें, जिंदगी भर नहीं भूलेगी वो बरसात की रात, पर्वतों के पेड़ों पर हम इंतज़ार करेंगे तेरा क़यामत तक, वो सुबह कभी तो आएगी, बच्चे मन के सच्चे, नीले गगन के तले धरती का प्यार पले, उड़े जब जब जुल्फ़ें तेरी, छूले न दो नाजुक होठों को, सिमटी हुई ये घड़ियाँ, आजा तुझको पुकारे मेरा प्यार, पाँव छूले न दो फूलों को इनायत होगी, नगमा और शेर की सौगात किसे पेश करूं, मिलती है ज़िंदगी में मोहब्बत कभी कभी, ये दिल तुम बिन कहीं लगता नहीं हम क्या करें, इस रेशमी पाजेब की झनकार के सदके, ये आँखें देख कर हम सारी दुनिया भूल जाते हैं, ये वादियाँ ये फ़िज़ाएँ बुला रही है तुम्हें, रंग और नूर की बारात किसे पेश करूं, आप आए तो ख़याले दिले नाशाद आया, कोई पत्थर से न मारे मेरे दीवाने को, पोंछ कर अश्क अपनी आँखों से, मेरे दिल में आज क्या है, संसार की हर शय का इतना ही फसाना है, ज़िंदगी इत्तेफाक है, तुम मुझे भूल भी जाओ तो ये हक़ है तुमको, सलाम हसरत कबूल कर लो. किती गाणी सांगावीत. साहिरचे काही गाजलेले शेर. अपनी तबाहियों का मुझे कोई गम नहीं, अपनी तबाहियों का मुझे कोई गम नहीं, तुमने किसी के साथ मोहब्बत निभा तो दी, गर जिंदगी में मिल गई इत्तेफाक से, पूछेंगे अपना हाल तेरी बेबसी से हम, याद मिटती है न मंजर कोई मिट सकता है, याद मिटती है न मंजर कोई मिट सकता है, दूर जाकर भी तुम अपने को यही पाओगी. साहिर यांची शब्दांवर हुकमत होती. हिंदी, उर्दू, पंजाबी, अरबी, फारसी भाषेवर त्यांचं प्रभुत्व होतं. काही शब्द कोड्यात टाकतात, काही शब्दांचे अर्थ लावता लावता दमछाक होते, कुणाची तरी मदत घ्यावी लागते, पण अर्थ समजल्यावर साहिरची शब्दकळा समजते. गुरुबाणी त्यांना पाठ होती. साहिरनं वापरलेले शब्द इतर गीतकारांनी सहसा वापरलेले नाहीत. रुखसार म्हणजे गाल, तकमील पूर्णत्व, रफाकत दोस्ती, जोहरा जबीन शुक्राची चांदणी, नाशाद नाराज, बारहा वारंवार, तारीफ परिचय, परस्तिस पूजा, इल्म माहिती, तकल्लुफ संकोच, सुरमई करडा, अजदाद पूर्वज, चंपई सोनेरी, झुरमट तिरीप, तबस्सुम मुस्कुराहट, कोहेतूर उंच शिखर, रस्मोदार फाशीचा फंदा.
त्या काळी चित्रपट गीतकारांना कवी म्हणून मान मिळत नव्हता. त्यांना मुशायरा, कवी संमेलनात सहभागी केलं जात नव्हतं. साहिरनं आपल्या काव्यप्रतिभेनं चित्रपट गीतं इतक्या उंचीवर नेऊन ठेवली की गीतकारांना कवी म्हणून मान्यता मिळाली. गीतकारांचं नाव रेकॉर्ड प्लेटवर लिहिण्याची आणि रेडिओवरून जाहीर करण्याची सक्ती साहिरचीच होती. गीतकारांना रॉयल्टीसुद्धा साहिर यांनीच मिळवून दिली. संगीतकारांपेक्षा 1 रुपया जास्त मानधन घेणारा कवी अशी साहिर यांची ओळख होती. SD बर्मन 17 चित्रपट, N दत्ता 17 चित्रपट, रवी 19, रोशन, OP नय्यर, मदन मोहन, खय्याम, RD बर्मन, लक्ष्मीकांत प्यारेलाल अशा संगीतकारांनी साहिरजींच्या शब्दांना सुमधुर सुरात संगीतबद्ध केलं. साहिर आपल्याला सुरुवातीला एक कवी आणि शायर म्हणून भेटतात आणि नंतर फक्त साहिर आणि साहिरच उरतात. ते आपल्याला संमोहित करतात, भारावून टाकतात. मग साहिरचं गारूड मनावरून काही उतरवता येत नाही आणि यातच साहिरचं मोठेपण लपलेलं आहे. 25 ऑक्टोबर 1980ला आपली भलीमोठी काव्यसंपदा आणि रसिकांना पोरकं करून या असार संसाराला सोडून साहिर साहेब अल्लाह को प्यारे झाले. साहिर गेले तेव्हा सुप्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी एक आठवण सांगितली होती. जावेदजींचं त्यांचे वडील जानिसार अख्तर यांच्याबरोबर पटलं नाही आणि जावेदजी घर सोडून बाहेर पडले. साहिरजींकडं काम मिळावं म्हणून ते आले. लगेचच काही करणं शक्य नव्हतं. साहिरजींनी जावेद यांना 200 रुपये दिले आणि काही दिवस निभावून घे असं सांगितलं. 200 रुपये ही रक्कम त्या काळी फार मोठी होती. ते पैसे परत देण्याच्या बोलीवर जावेद यांनी स्वीकारले. कालांतरानं कथा सलीम जावेद आणि गीतं साहिर यांची अशी परिस्थिती निर्माण झाली. प्रत्येक भेटीत जावेद मी पैसे परत देणार नाही असं गमतीने म्हणत आणि ह्याच्यावर मी पैसे वसूल करीनच असं साहिर सांगत असत. अचानक साहिर गेल्याचा निरोप जावेद यांना मिळाला. जावेदजींनी धावपळ करून सर्वांना निरोप दिले. दुसऱ्या दिवशी साहिरजींना सुपूर्दे खाक करण्यात आलं. काही वेळानं सगळेजण निघून गेले. जावेद अख्तर शांतपणे कबरीसमोर उभे होते. एक व्यक्ती धावतच जावेदजींच्या जवळ आली आणि म्हणाली, साहेब 200 रुपये आहेत का? सकाळी ज्यानं कबर खोदली त्याचे पैसे द्यायचे राहिलेत. आणि जावेदजींनी पैसे काढून दिले. शेवटी साहिर साहेबांनी पैसे वसूल केलेच. असा तो किस्सा. साहिर यांच्या जाण्यानंतर अमृता प्रीतम यांनीही एक किस्सा सांगितला होता. साहिरला रशियन सरकारनं पुरस्कार जाहीर केला होता. तो घेण्यासाठी मॉस्को इथं साहिर यांच्याबरोबर अमृता प्रीतमही गेल्या होत्या. तिथं त्यांच्या सूटवर नेमप्लेट्स लावण्यासाठी एक माणूस आला. त्याचं हिंदीचं ज्ञान जुजबी होतं. त्यानं साहिरच्या सूटवर अमृता प्रीतम आणि अमृता प्रीतम यांच्या सूटवर साहिर यांच्या नावाची नेमप्लेट लावली. अमृता यांच्या आग्रहामुळं दोघांनीही ती चूक तशीच राहू दिली. अमृता प्रीतम म्हणाल्या, दरअसल वो मौत का पैगाम मेरे लिए था, मगर नेम प्लेट देखकर देवदूत साहिर को ले गए. काश उस दिन मैंने नेम प्लेट्स बदल दी होती. साहिरजींच्या मागं दुर्दैव कसं लागलं होतं ते बघा. 1980 साली साहिरजींना जुहूच्या स्मशानभूमीत दफन करण्यात आलं. 2010 साली नवीन प्रेतांना जागा मिळावी म्हणून संपूर्ण स्मशानभूमी खोदून नव्यानं तयार करण्यात आली. साहिर यांच्या नशिबी चिरनिद्रासुद्धा आली नाही. मृत्यूनंतरसुद्धा त्यांना शांतता मिळाली नाही. 2020 ते 2021 हे साहिरजींचं जन्मशताब्दी वर्ष. मात्र कोविडमुळं लॉकडाऊनच्या काळात जाहीर कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली होती. त्यामुळं संपूर्ण वर्षात रसिकांना साहिरजींवर जाहीर कार्यक्रम करता आले नाहीत. हे साहिरजींचं आणि आपलंही दुर्दैव. स्वतः एवढे मोठे शायर असताना ते मैं पल दो पल का शायर हूँ असं नम्रपणे म्हणत, पल दो पल मेरी जवानी है,
पल दो पल मेरी कहाणी है असं आपल्या काव्यातून जेव्हा साहिर सांगतात तेव्हा एक रसिक या नात्यानं साहिरजींना सांगावंसं वाटतं की साहिरजी आपण पल दो पल के शायर कधी असूच शकत नाही आहे, शक्यच नाही आहे ते. त्यांच्या शब्दात म्हणायचं तर मैं हर एक पल का शायर हूँ, हर एक पल मेरी जवानी है, हर एक पल मेरी हस्ती है, हर एक पल मेरी कहानी है. आणि हेच खरं आहे. भारत सरकारनं साहिरजींना 1971 साली पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित केलेलं आहे. भारतीय पोस्ट खात्यानं साहिरजींवर 2013 साली टपाल तिकीट काढून सन्मान दिला आहे. भारत पाक सीमेवरच्या एका चौकीला साहिर लुधियानवी चौकी असं नाव दिलं आहे. हा फार मोठा सन्मान आहे. समग्र साहिर एका लेखात सामावणं केवळ अशक्य आहे. साहिरजींचे अनेक पैलू या लेखात आलेले नाहीत. तरीही मला खात्री आहे की हा लेख ऐकून आपणही साहिरवर प्रेम करायला लागाल. फक्त तुमच्यापर्यंत हे मर्यादित ठेवू नका. लेख जास्तीत जास्त शेअर करा आणि साहिर प्रेमींपर्यंत अवश्य पोचवा. साहिर पुढच्या पिढीपर्यंत पोचवणं ही आपली जबाबदारी आहे. सदा नावाच्या चित्रपटातल्या एन दत्ता यांनी संगीतबद्ध केलेल्या लता दीदींनी गायलेल्या अप्रतिम गाण्यानं शब्दप्रभू शायर साहिर साहेबांना त्यांच्याच शब्दात श्रद्धांजली वाहणं संयुक्तिक ठरेल. ते शब्द आहेत, तुम न जाने किस जहां में खो गए, तुम न जाने किस जहां में खो गए, हम भरी दुनिया में तन्हा हो गए. मैं जिंदगी का साथ निभाता चला गया या संकलित लेखाचं वाचन आपण ऐकलेत. ही पोस्ट माझ्याकडे आली तेव्हा त्यात सुरुवातीला मोहन दुसाने पुणे असा उल्लेख आहे. तर ही त्यांनी लिहिलेली आहे की संकलित केलेली आहे याचा उलगडा होत नाही आहे. ही पोस्ट समत खान नाशिक यांच्या सौजन्यानं मला प्राप्त झाली. वाचन केलं दत्ता सरदेशमुख यांनी. आपल्या प्रतिक्रिया त्या आपण मला माझ्या मोबाईल नंबरवर जरूर कळवा. माझा व्हॉट्सअप नंबर आहे 8329730186.